नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशल त्या बहिणीसाठी आहे खास, की ज्यांचे नवरे त्यांना सोडून गेले, ज्यांच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर चालू आहे, ज्यांचे नवरे त्यांना बघत नाही, सांभाळत नाही आणि त्यांना मुलं बाळ पण आहेत. तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्यांच्यापर्यंत शेअर करा. हे बघा बहिणींनो, जर आपला नवरा चुकत असेल, वाईट मार्गावर चालला असेल, बाहेरच्या बाईच्या नादी लागला असेल, तर ह्याच्यामध्ये ना सर्वात मोठी चूक म्हणजे आपला नवरा आपण सोडून देणं, आपल्या नवऱ्याला आपण घटस्फोट मागणं, त्याच्यापाशी न राहण्याचा निर्णय घेणं हे सगळ्यात मोठी चूक आहे. कारण त्याची मुलं आपल्याकडे आहेत आणि त्याचे मुलं आपल्याकडे असल्यामुळं तुम्ही म्हणणार आज ना उद्या मुलं बापाकडेच जाणार, आज ना उद्या मुलं मी कशी पण मोठं करणार. आपण बोलतो तेवढं सोपं नसतं. हे जग, ही दुनिया ना एकट्या बाईला कधी सुखाने जगून देत नाही, लक्षात ठेवा. ती एकटेला राहिलं तरी पण नावं ठेवणार आहे आणि आपल्या नवऱ्याने आपण एकटं जरी राहिलं तरी म्हणणारे हिचा नवरा गेला, पळून दिला, सोडून गेला, त्याच्यामध्ये पण आपलीच बदनामी करणार आहेत. ते असं नाही म्हणणार हे कष्ट करून मुलं बाळांना सांभाळते म्हणून, आणि वाईट नजरेने पण आपल्याकडे बघणार आहेत. त्याच्यामुळं ना त्याला जे करायचे ते करू द्या. कितपट करतोय, फक्त शांत राहायचं. तुम्ही जर कष्ट करून तुमच्या मुलाबाळांचा सांभाळ करत असाल तर तसंच राहायचं, कष्ट करायचं, सांभाळ करायचा, पण त्याला घटस्फोट द्यायचा नाही आणि त्याला असं म्हणजे त्याच्यावर रागवायचं नाही. ज्या टायमाला जर तो तुमच्याकडं त्या बाईचा नाद सोडून तुमच्याकडं पुन्हा वापस येईल आणि तुम्हाला सांगेल की माझं असं काही नव्हतं किंवा मी चुकलो होतो, तर त्याला ना तुम्ही तुमचा ॲटिट्यूड, घमंड म्हणजे तुमचा राग बाजूला सरकून तुमच्या मुलांच्या तोंडाकडे बघून तुम्ही त्याला माफ करा. कारण की का की त्या मुलांना त्यांच्या पप्पाची, त्यांच्या वडिलांची गरज आहे, त्यांच्या बापाची गरज आहे. कारण की दुनियामध्ये ना त्याला पण भरपूर बायका भेटतात आणि बायकांना पण, मुलींना पण, आपल्याला पण भरपूर नवरे भेटते, पण लेकरांना बापाची जागा त्याच्याशिवाय कुणीच देऊ शकत नाही. तो तिच्याकडे बघून दुसरा पुरुष तिला सांभाळण्याचा, तिला सांभाळतो, तुला तुझ्या मुलांना सांभाळतो असं म्हणणार, पण जोपर्यंत तिची जवानी ना तोपर्यंत तो तिला असं प्रोत्साहन देणार, तिच्या मुलांना तो कधी स्वीकारणार नाही. त्याच्यामुळं जर आपला नवरा कुठं चुकत असेल आणि चुकला असेल तर त्याला तुम्ही माफ करा आणि पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात करा. आणि तुमची ही बहीण ना स्वतः त्याच्यातून आली, त्यामुळे मी तुम्हाला सांगते, मी स्वतः त्याच्यातून आले. माझा संसार एकदा नाही तर 2 वेळेस मोडला होता आणि मी माझ्या आईवडिलांकडे 5-6 वर्ष मी माझ्या आईवडिलांकडे एकटी राहिलेली आहे. मित्रांनो, एकटी राहिलेली आहे. माझा नवरा पण मला सोडून गेलता बाईच्या नादामध्ये, पण तरी पण तो पुन्हा 5 वर्षांनी आल्यावर मी त्याचा स्वीकार केला. का केला की मला पण 5 वर्षात पूर्ण समाज कळून चुकला होता. कष्ट करून खाल्लं. मी एक नर्स आहे, मी हॉस्पिटलमध्ये ड्युट्या जरी करून खाल्ल्या तरी पण लोक नावं ठेवायची, जनावरा सोडून गेला, ही जनावरा बाई घेऊन गेला. त्यामुळं ना दुनिया अशी पण नावं ठेवणार आहे. पण यापेक्षा एक आपल्या नवऱ्यापाशी राहून त्याला जे करायचे ते करून द्या ना.